हॅलो, नमस्कार मंडळी. सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप दिवसांनी, खूप मनापासून स्वागत आहे. आफ्टर सो लाँग खूप महिन्यांनी भेटतो असं वाटतंय. पण थंबनेल बघून तुम्हाला आयडिया आली असेलच, की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. लाईफ अपडेट आणि त्यातली अशा खूप लाईफ अपडेट आहेत सध्या. सो मला असे वेगवेगळे भाग करावे लागतील व्हिडिओचे. पण या व्हिडिओमध्ये आपण सध्या बोलणार आहोत, की मी जॉब का सोडला आणि याच्यानंतर मी जॉब करणार आहे का? आता कुठे जॉब जॉइन केलाय का? काय कारण होतं? तिथे किती वर्ष जॉब केला? वगैरे, वगैरे. हे सगळं आपण याच्यात डिस्कस करणार आहोत. याच्या आधी मला ॲक्चुअली ना माझा फॅट लॉस जर्नीचा व्हिडिओ शेअर करायचा होता तुमच्यासोबत. पण झालं असं की 30 दिवसामध्ये इतका छान रिझल्ट मला मिळाला, इतकं छान फॅट लॉस झालं. मी त्याच्याबद्दल एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. मला माहीत नाही पण त्याला फार कमी व्ह्यूज गेले आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की जो आधीचा फोटो आहे तो एआय वाटतोय. ज्याच्यात माझं वजन जास्त दिसतंय, पण ते खरं तर वजन नसून ते फॅट होतं, इन्फ्लमेशन होतं, वॉटर रिटेन्शन होतं, पीसीओडीमुळे. सो असं सगळं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्याच्याबद्दल एक छान डिटेल व्हिडिओ बनवावा, ज्याच्यात तो फोटो, त्याचे स्क्रीनशॉट कधी काढलाय, त्याचे सगळे डिटेल्स वगैरे शेअर करावे, म्हणजे लोकांना विश्वास बसेल की तो फोटो खरा आणि माझाच आहे. त्याचं कारण असंही असू शकतं की मी आपल्या चॅनलवर बघा, Instagramवर बघा, मी कधीच असे बॉडी फिटिंग कपडे, टाईट कपडे असं कधी घातलेलं नाहीये. जनरली कुर्तीज, शर्ट्स, टी-शर्ट्स आणि साड्या आणि हे सगळं मोस्टली लूज असतं. त्याच्यामुळे पटकन कळून येत नाही की फॅट लॉस आहे का एक्झॅक्टली, सॉरी फॅट आहे का बॉडीवर. कारण मी त्या बाबतीत फार स्मार्ट आहे. मी माझ्या कपड्यांच्या बाबतीत, प्रेझेंटेशनच्या बाबतीत खूप कॉन्शियस असते की काही वल्गर दिसत नाहीये का, वाईट दिसत नाहीये ना वगैरे हे सगळं असतं. त्याच्यामुळे प्रत्येक फोटो पोस्ट करताना, व्हिडिओ पोस्ट करताना त्याच्याबद्दल काय म्हणतात कॉन्शियस असते. सो येस, आता आपण सुरुवात करूयात व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या लाईफ अपडेट बद्दल चर्चा करणार आहोत. पण ज्याबद्दल मी नेहमी बोलत असते ते म्हणजे अतिशय महत्वाची लाईफ अपडेट किंवा डेली अपडेट, ती म्हणजे स्किन केअर. अर्थात पावसामध्ये मला जेन्युइनली सांगा, किती लोक सनस्क्रीन स्किप करतात, किती लोक मॉइश्चरायझर स्किप करतात. कारण आपल्याला असं वाटतं धो-धो पाऊस पडतोय, सनस्क्रीनची काय गरज? ऊन तर नाहीये. पण असं प्लीज करू नका. कारण सगळ्यात जास्त स्किन पावसाळ्यात डॅमेज होते. म्हणजे हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मला ओव्हरऑल माहित नाही की सगळ्यांचीच होते का? पण माझी खूप व्हायची. पावसाळ्यात मी सनस्क्रीन स्किप करायचे. थंडावा असल्यामुळे असं वाटायचं की मॉइश्चरायझर कशाला लावलं पाहिजे वगैरे. अल्टरनेट डेज कधीतरी केलं तर केलं, नाही तर मग डायरेक्ट मेकअप आणि बीबी क्रीम वगैरे अप्लाय करायचं. तर प्लीज असं करू नका. स्किनची व्यवस्थित काळजी घ्या. अर्थात मी फॅट लॉस जर्नीबद्दल व्हिडिओ शेअर करणार आहे. पण फॅट लॉस जर्नी जेव्हा सुरू केली तेव्हा माझ्या स्किनवर खूप छान परिणाम झाला. कारण योग्य न्यूट्रिशन पोटात जात होते आणि बाहेरून योग्य प्रॉडक्ट्स लावले जात होते. अर्थात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मी नेहमी माझ्या प्रॉडक्ट्सबद्दल सांगत असते. केअरचे प्रॉडक्ट्स मी जे वापरते स्किन केअरसाठी आणि हेअर केअरसाठी सुद्धा आहेत. हेअर केअर मी अजून ट्राय केलं नाहीये. कारण तसा असं काही मेजर इश्यू माझ्या केसांसंदर्भात अजून तरी आला नाहीये. पण स्किनसाठी जे मी सुरू केलं, ते मी कधीच थांबवलं नाही. मी रेग्युलर फॉलो करते आणि अर्थात आता मी जेव्हा सगळं प्रॉपर खाणं खातीये, प्रॉपर पाणी पितीये, तेव्हा त्याचा फरक मला खूप छान व्हिजिबल जाणवतोय. परत एकदा सांगते, तुम्हाला सुद्धा हे प्रॉडक्ट्स ऑर्डर करायचे असतील, तर ते कसे करायचे? सोप्पं आहे. प्ले स्टोअर ॲपमध्ये जायचं, क्यूआर टाइप करायचं. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला ते ॲप्लिकेशन दिसेल. क्लिक करा, डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर खूप बेसिक आणि सोपे प्रश्न, तुमचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी, मेल, फिमेल, त्याच्यानंतर तुम्हाला स्किन ट्रीटमेंट हवी आहे का? हेअर ट्रीटमेंट हवी आहे का? सगळे डिटेल्स, तुमचा काय कन्सर्न आहे, कधीपासून आहे, कुठली औषधं सुरू आहेत, कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे का? किती वर्षापासून आहे, रिसेंट आहे का? हे सगळं विचारतात. तुम्हाला भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य असतं. सो तुम्ही अकॉर्डिंगली तुमच्या भाषेमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कम्युनिकेट करू शकता. हे सगळं डिटेलमध्ये विचारल्यानंतर तुमचा छान फोटो काढला जातो. फ्रंट प्रोफाईल, लेफ्ट प्रोफाईल, राइट प्रोफाईल प्रोफाईल असं सगळं केल्यानंतर तो फोटो झूम करून प्रॉपर अनालिसिस केलं जातं. आता हे ॲप्लिकेशन काय आहे? हे एक डर्मॅटॉलॉजिकली किंवा एआय बेस्ड ॲप्लिकेशन आहे, डर्मॅटॉलॉजिकली ड्रिव्हन, ज्यात डॉक्टर इन्व्हॉल्व्ड असतात. एआयच्या सहाय्याने प्रश्न ते विचारतात, पण तुमचं जे फायनल किट तयार केलं जातं ते प्रॉपर डॉक्टर तुमच्यासाठी क्रिएट करतात. सगळ्यांसाठी वेगवेगळं असतं, कॉमन किट नसतं, पर्सनलाइज्ड असतं. फक्त किट जनरेट करत नाही, म्हणजे अर्थात त्याची प्राईस सुद्धा फार अफोर्डेबल असते, म्हणजे 2700, 2200, 3000 वगैरे वगैरे. ॲज पर युअर कन्सर्न आणि किती जुनं आहे, कुठले प्रॉडक्ट्स वगैरे वापरायचे ते. रेग्युलर वापरले तर 3 ते 4 आठवड्यामध्ये व्हिजिबल डिफरन्स दिसतो. त्याच्याशिवाय फॉलोअप्स खूप जास्त स्ट्रॉंग आहेत. न्यूट्रिशन्स टिप्स, डाएट टिप्स वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये दिलं जातं व्यवस्थित. सो त्याच्यामुळे डेफिनेटली अजूनपर्यंत तुम्ही जर्नी सुरू केली नसेल किंवा बऱ्याचदा काय होतं ना, एखादा आजार आपला बरा होण्यासाठी 5 ते 6 महिने लागतात आणि ते 5 ते 6 महिने कन्सिस्टंटली वापरणं गरजेचं असतं. बऱ्याचदा लोक काय करतात, 1-2 महिने वापरतात, रिझल्ट दिसला की सोडून देतात आणि मग परत त्या गोष्टी उद्भवतात. त्याच्यामुळे
जर अशी ट्रीटमेंट तुम्ही अर्धवट सोडली असेल, तर प्लीज तो आजार किंवा ती गोष्ट पूर्ण बरी होईपर्यंत डॉक्टरांनी जोपर्यंत सांगितलं हे सगळं कंटिन्यू करायला सांगितलंय, तोपर्यंत ते करा. सो दॅट डेफिनेटली तुम्हाला त्याच्यापासून आराम मिळेल. ऑल्सो जेव्हा हे प्रॉडक्ट तयार केले जातात, म्हणजे तुमच्यासाठी एक कस्टमाइज किट तयार होतं, त्याचे काही शिपिंग चार्जेस नसतात. म्हणजे जे काही किटचे पैसे आहेत तेवढेच. किट घरी येतं, वेगळे शिपिंग चार्जेस नसतात. घरी आल्यानंतर तुम्ही ते वापरू शकता आणि फॉलोअप जेव्हा ॲप्लिकेशन्समध्ये रिमाइंडर येतात, तर रात्री कुठलं प्रॉडक्ट लावायचंय, सकाळी कुठलं प्रॉडक्ट लावायचंय, वेगळं काही लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. तिथे ॲप्लिकेशनमध्ये सगळं असतं. बस ते फॉलो करायचं. दॅट्स इट. आता 5 प्रॉडक्ट सुरू आहेत. त्यातलं एक आहे व्हिटॅमिन D3ची पावडर, जी मी पाण्यामध्ये किंवा ज्यूसमधून घेते. त्याच्यानंतर बेसिक सकाळचं फोमिंग फेस वॉश आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे. यावेळेस मॉइश्चरायझर स्किप केला आहे. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना एक जेल असते आणि करेक्टर आहे, जे ऑल्टरनेट डेज नंतर मी लावते. फेस वॉश खरंच खूप जेंटल आहे, खूप कमाल आहे आणि लावल्यानंतर स्किन खरंच अशी मॉइश्चराइज्ड झाल्यासारखी वाटते. इतका सुंदर आहे, स्मूथ आहे. फेस वॉश वापरून झाल्यानंतर म्हणजे सकाळी रात्री फेस वॉश असतोच. सकाळच्या रुटीनमध्ये पहिलं असतं सनस्क्रीन. हे सनस्क्रीन पण खूप छान आहे, थोडंसं अपडेटेड आहे. अजिबात व्हाईट आणि असं व्हाईट कास्ट वगैरे फेसवरती राहत नाही. खूप छान ब्लेंड होतो स्किनमध्ये आणि बस दॅट्स इट. जर तुम्हाला हे प्रॉडक्ट्स ऑर्डर करायचे असतील, तर मी पुन्हा एकदा स्क्रीनवरती माझा कुपन कोड देते. आधीची सगळी प्रोसेस फॉलो करा. हा कुपन कोड अप्लाय करा म्हणजे तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट मिळेल. हॅपी स्किन केअर रुटीन. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असेल, की मध्येच हा असा इंटिग्रेशनचा व्हिडिओ येतो किंवा मध्येच क्युअर स्किनबद्दल असतं किंवा मध्येच स्किन केअरबद्दल असतं. तर जे लाईफ अपडेट आहे त्याच्यातली एक अशी अपडेट आहे जी मागच्या वर्षापासून सतत आहे, कन्सिस्टंट आहे. ज्याच्या माध्यमाला जी सुरू केल्याबद्दल म्हणजे क्युअरचे प्रॉडक्ट सुरू केल्यानंतर मला असं काही फार मागे वळून बघावं लागलं नाही माझ्या स्किनच्या जर्नीबद्दल आणि म्हणून मी वारंवार तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्याच्याबद्दल सुद्धा लोक कमेंट करतात, की काय सतत प्रमोशन वगैरे असं वाटत असेल तरी ते प्रमोशन नाहीये. जेन्युइन रिझल्ट आहे. तर येस, आता आपण येऊयात आपल्या मूळ मुद्द्याकडे, की जॉब का सोडला, कधी सोडला? तर मी कोटक एज्युकेशन फाउंडेशन जॉइन केलं होतं 22 एप्रिल 2019ला आणि माझा शेवटचा दिवस होता कंपनीमध्ये 22 एप्रिल 2026. एक्झॅक्टली 7 वर्ष पूर्ण केल्यानंतर मी कोटक एज्युकेशन फाउंडेशन सोडलं. 5 वर्षानंतरच खरं तर माझं असं होतं, की आपण आता जरा स्विच करूयात, वेगळ्या ठिकाणी ट्राय करूयात. कोटक अजूनही माझं सेकंड होमच आहे. अजूनही म्हणजे सगळी टीम कॉन्टॅक्टमध्ये आहे. CEO पासून ते सगळे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत आमच्याकडे आणि अजूनही आमची कंपनी असंच तोंडात येतं जरी मी तो जॉब सोडला असला तरी. तर याचं कारण असं की मी 7 वर्ष कोटकमध्ये होते. मी सुरुवात ट्रेनर म्हणून केली. त्याच्यानंतर 1.5 वर्षात प्रमोशन मिळालं. मग मी सेंटर मॅनेजर झाले. परत 3-3.5 वर्षांनी प्रमोशन मिळालं. मग मी ट्रेनिंग स्पेशालिस्ट झाले. सो माय लास्ट डेझिग्नेशन वॉज ट्रेनिंग स्पेशालिस्ट. पण आपण एक एम्प्लॉयी आहोत, माणूस आहोत आणि प्रत्येकालाच ग्रोथ महत्त्वाची असते. 2 प्रकारची म्हणजे अर्थात फायनान्शियल ग्रोथ, सॅलरी हाईक वगैरे हा सगळा सेकंडरी भाग आहे, बाय प्रॉडक्ट आहे. पण त्या व्यतिरिक्त एक एम्प्लॉयी म्हणून किंवा एक ह्युमन बीइंग म्हणून ना आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये अजून काहीतरी चॅलेंजिंग असायला हवं किंवा अजून वेगळ्या काय म्हणतो आपण वेगळ्या संचासोबत, समुदायासोबत किंवा अजून मोठ्या स्केलवर आपण काम करू शकतो का? आपले जे स्किल्स आहेत ते आपण अजून छान मोठ्या प्रकारे एक्सप्लोर करू शकतो का वगैरे, असं सगळं माझ्या डोक्यात होतं आणि त्याच अनुषंगाने मी विचार केला, की 7 वर्ष पूर्ण करून आत्ता हा छान माइलस्टोन आहे, की जिथे आपण एखादी वेगळी संधी शोधण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्याच्यामुळे मी असं फायनली डिसाईड केलं. म्हणजे हा डिसिजन अजिबात सोपा नव्हता. कारण 7 वर्ष तुम्ही जेव्हा एका कंपनीत असता, तेव्हा तुम्ही अतिशय कम्फर्टेबल झालेले असतात. तुमची एक सेकंड फॅमिली असते. तुमचं वर्षानुवर्षाचं रुटीन फिक्स झालेलं असतं. किती वाजता उठताय, किती वाजता घर सोडताय, किती वाजता घरी येताय, कुठली माणसं आहेत, बॉस आहेत आणि हे सगळे इतकी म्हणजे मला फॉर्च्युनेटली इतकी छान माणसं मिळाली. काम इतकं छान मिळालं, ग्रो इतकं छान व्हायला मिळालं. माणूस म्हणून मी खूप प्रगल्भ झाले. मी खूप शिकले या जॉबमध्ये. जस्ट वेट. फोन आला होता सो मला कट करावा लागला. ओके, एनिवेज. सो माणूस म्हणून सुद्धा मला फार शिकायला मिळालं या सगळ्या प्रोसेसमध्ये. त्यामुळे जॉब स्विच करण्याचं बऱ्याचदा कारण असतं, की काहीतरी भांडण झालं असेल किंवा काहीतरी झालं असेल. असे पण खूप DMs येतात Instaवर स्पेशली, की काय झालं, का सोडला वगैरे. तर असं अजिबात नाहीये. एकच महत्त्वाचं रिझन होतं ते म्हणजे ग्रोथ इन टर्म्स ऑफ जॉब रोल. काहीतरी वेगळं करावं, काहीतरी अजून एक्सप्लोर करावं स्वतःला आणि याचं कारण मला असं वाटतं ना, ट्रान्सफॉर्मेशन 2026 पण असेल, ज्याच्यात मी 26 दिवस 26 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेशन्स घेतले होते, ज्याचेही व्हिडिओ मी शेअर केले. Instaवर तर सगळे आहेत 26 आणि काही व्हिडिओज
म्हणजे आपल्या कॉपीराईट इश्यूमुळे सगळे मला YouTubeवर पोस्ट नाही करता आले. पण त्यावेळेला जेव्हा मी डिसाईड केलं, की आपण पर्सनॅलिटी स्टुडिओ स्टार्ट करूया, जो आत्ता ऑनलाईन अजून आम्ही सुरू केला नाहीये, पण ऑफलाईन बऱ्याच वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत, एन-जी-ओज आहे, कॉर्पोरेट्स आहेत. तिथे हे ऑफलाईन सेशन्स आम्ही आम्ही करतो. वीकेंड बेसिसवर असतात मोस्टली. ॲडव्होकेट्सचं पण सेशन झालं होतं मध्ये, किंवा अजून एक ग्रँट रोडला एक एन-जी-ओ आहे, तिथे आम्ही सेशन्स केले होते. सो हे सेशन सध्या ऑफलाईन आहेत. अर्थात त्याचे व्हिडिओज, डॉक्युमेंटेशन बघायला मिळत नाही, कारण आत्ता असं झालं आता ते प्रोफेशनल लेव्हलवर, ऑफिशियल लेव्हलवर होतं. कंपनीसोबत एमओयू साइन केला जातो. सो त्या सगळ्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल ठेवल्या जातात. ते व्हिडिओज कुठे पोस्ट केले जात नाही, कारण प्रत्येक कंपनीचा करिक्युलम किंवा प्रत्येक कंपनीचा सिलेबस वेगळा असतो. पण ते सध्या ऑफलाईन सुरू आहेत. ऑनलाईन आता बघूयात, कारण कसा वेळ मिळेल त्यानुसार ते होईलच. पण ते सेशन केल्यावर ना, मी 6 वर्षापासून ते जवळ-जवळ 86-85 वर्षापर्यंतच्या लोकांसोबत त्या 26 दिवसात काम केलं. आणि तेव्हा मला जाणवलं, की मी इथे जे काम करते ते फक्त 18 ते 25 वयोगटापुरतं मर्यादित आहे. मी आत्ता जर का काहीतरी वेगळं काम करण्याचा प्रयत्न करते, तर मला थोडंसं वास्ट ऑडियन्सपर्यंत पोहोचलं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच आउट झालं पाहिजे, आणि हा जो काही सोशल वर्कचा माझा एक्सपिरियन्स आहे, तो मला अजून मोठ्या स्केलवर कसा अप्लाय करता येईल. सो या सगळ्याच्या विचारात होते, आणि मग अर्थात जॉब ॲप्लिकेशन्स, Indeed आणि Naukri.com मग पुन्हा एकदा सुरू झालं. यावेळेला प्रोसेस तशी बऱ्यापैकी टफ होती, कारण मी जिथे-जिथे इंटरव्ह्यूज देत होते, ट्रस्ट मी, आत्ता जेव्हा मी माझ्या फ्रेंड्स सोबत बोलते किंवा मी कोणाला सांगते इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स, तर त्यांचं असं होतं, "अरे तुला काय लगेच कुणी हसत-हसत घेईल." तर असं नव्हतं. बिंग एक सेलिब्रिटीची बायको ही एक लोकांच्या मनात एक काय म्हणतो आपण, एक सो कॉल्ड इमेज असते, की अरे बापरे! मग तिचे टँट्रम्स असतील, मग तिचे नखरे असतील, मग ती काय इथे काम करेल, असं लोकं अपफ्रंटली वगैरे सांगतात. सो बरेच व्हेरिफिकेशन्स होतात. म्हणजे अर्थात रेफरन्स चेक तर हा कंपनी प्रत्येक करते, पण माझ्या बाबतीत ते खूप जास्त व्हायचं. बऱ्याच लोकांना विचारायचंय, मग स्वभाव कसा आहे, मग काम कसं आहे, मग परफॉर्म करेल का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर मग 3 कंपनीजमध्ये शॉर्टलिस्टेड झाले. प्रत्येक कंपनीत अराउंड 4-5, 4-5, 4-5 असे इंटरव्ह्यूज व्हायचे. आणि मग मी शॉर्टलिस्टेड झाले, आणि फायनली मला एक असा छान जॉब मिळाला, ड्रीम जॉब मिळाला असं म्हणू शकतो. एक खूप मोठी पोझिशन, खूप मोठी टीम, आणि अर्थात सॅलरी तर वाढणारच या सगळ्या बरोबरीने. आणि नंतर मग मी रिझाइन केलं. झालं असं, 22 तारखेला माझा शेवटचा दिवस होता. 23 तारीखमध्ये गेली, आणि 24ला मी लगेच थायलंडला गेलो. ज्या सगळ्या क्रिकेटच्या मॅचेस वगैरे होत्या, सेलिब्रिटी मॅचेस वगैरे. सो 24ला गेलो, आणि 30ला आम्ही 30 की आय थिंक 1ला वगैरे मी परत आलो. 1 एप्रिल नाही, सॉरी, मेच्या दरम्यान. सो झालं असं ना, की आम्ही पटकन बाहेर गेलो म्हणून मी इमोशनली स्टेबल झाले. अदरवाईज जर का मी जॉब सोडून घरी बसले असते आठवडाभर, तर मी खूप रडले असते. आय डोंट नो मी कसं रिॲक्ट केलं असतं, कारण कोटक इतकं जवळचं आहे, आणि तो सोडणं जॉब, आणि मग आत्ता काहीतरी वेगळ्या ठिकाणी जॉब जॉइन करणं, हे फार चॅलेंजिंग होतं. बऱ्याच लोकांनी विचारलं पण, की आजकाल ऑफिसचे व्लॉग्स येत नाहीयेत. तर ऑफिसचे व्लॉग असं काही नव्हतं, की मी जॉब सोडते म्हणून ऑफिसचे व्लॉग करत नाही. मी ऑफिसचे व्लॉग ॲक्चुअली फेबमध्येच बंद केले होते. शेवटचा व्लॉग काहीतरी फेब किंवा मार्चच्या फर्स्ट वीकचा वगैरे असेल. फेबचाच होता. त्याचं कारण असं ना, ते सेफ्टी पर्पजसाठी होतं. कारण हेड ऑफिसमध्ये लिटरली फॅन्स यायचे, लोक यायचे, आणि सिक्युरिटीला सांगायचं, क्षितिजा मॅमला भेटायचंय. अर्थात त्यांना असं वाटायचं, की ॲडमिशन रिलेटेड काम आहे, आणि ते येऊन असंच नॉर्मली गप्पा मारायचे वगैरे वगैरे. सो मला असं वाटलं जरा वेगळ्या डिरेक्शनला जाते. सो काही दिवस आपण ऑफिसचे व्लॉग्स बंद करूयात. पण मी तेव्हा ऑफिसला जात होते, व्लॉग्स करत नव्हते. आणि आता पण मी मेक शुअर करेन, की आत्ताचा जो नवीन जॉब आहे, तिथे मी ऑफिसमध्ये व्लॉग्स करणं शक्यतो टाळेल. कारण अर्थात कंपनीचं नाव कळल्यावर तिकडचा ॲड्रेस शोधणं हे फार सोपं आहे. पण तरीही सिक्युरिटी किंवा प्रायव्हसी मला जितकी ठेवता येईल तेवढी ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, कम बॅक टू द पॉइंट. सो अशा पद्धतीचा सगळा एक्सपिरियन्स होता कोटकचा. खूप छान. 7 वर्ष म्हणजे खूप चांगला पिरियड होता, ज्याच्यात मी खूप ग्रो झाले. मी शिकले, मी चांगलं अर्निंग केलं, मी स्वतःचे ड्रीम्स कंप्लीट केले. मी अशा बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी घेतल्या, माझ्या फॅमिलीसाठी घेतल्या. माझं लग्न झालं, त्याच्यासाठीचे पण पैसे मी सेव्ह केले होते, जे मला माझ्या जॉबमुळे मिळाले. सो इट वॉज गुड, म्हणजे कमाल एक्सपिरियन्स. तो एक माझ्या आयुष्याचा भाग नेहमी राहीलच. त्याच्यानंतर आत्ता जो नवीन जॉब केला, त्याच्यानंतरचा महत्त्वाचा भाग काय होता सांगते. ओके, आता 7 वर्षानंतर असं ठरवलं मी, की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की जो त्याच्या आधीचा जो जॉब होता, जारो एज्युकेशन, जिथे मी कॉन्टेंट रायटर होते बायोलॉजीची, तो जॉब मी शनिवारी सोडला, आणि सोमवारी कोटक जॉइन केलं. एकच दिवसाचा मध्ये वेळ गेला, आणि त्यानंतर कोटक 7 वर्ष कंटिन्यू. सो मी डिसाईड केलं, की ह्यावेळेला मला एक महिनाभर तरी
रेस्ट पाहिजे जॉबमधून, त्या धकाधकीच्या ह्याच्यातून. आणि बाकी मीनवाईल तर मी कंटेंट करत असते. सो आय वॉज व्हेरी एक्साइटेड. चला या 1 महिन्यात ना आपण फुल टाईम मस्त कंटेंट करायचं. जरा असं फुल टाईम कंटेंट क्रिएटरचं आयुष्य जगून बघूया ना कसं वाटतंय. आणि आपण ते Instaवर आणि सोशल मीडियावर तर रील्स वगैरे बघत असतो ना, की काय 9 to 5 मध्ये काय ठेवलंय, फुल टाईम क्रिएटर व्हा, मस्त पैसे मिळतात वगैरे, वगैरे. सो माझं असं झालं, की चला आता आपण तसं पण आता 1 महिना आहे. आपण घरीच आहोत. जॉब तर पुढच्या महिन्यापासून सुरू होणार. गोल्डन पिरियड आहेत, बघूया काय होतंय वगैरे. सो मग मी तो माइंडसेट ठेवला आणि अलॉंग विथ दॅट मी ठरवलं की आता फिटनेसवर काम करणं गरजेचं आहे. कारण 2 वर्षापूर्वीच पीसीओडी डिटेक्ट झालेला. मी रेग्युलर योगा करते, माझ्या व्हिडिओजमधून पण मी सांगते. डाएट पण बऱ्यापैकी माझं असं काही फास्ट फूड आहे किंवा काय. पण शुगर इंटेक असायचं, चहा पिणं आहे, बिस्किट खाणं आहे. ह्या सगळ्या अशा चुकीच्या सवयी होत्या माझ्या आणि त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स, बॉडीचं स्वेलिंग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्याबद्दल मी वेगळं सांगेनच. तर त्यामुळे विचार ठरला की विचार केला की 1 महिन्यात जरा स्वतःला शिस्त लावूयात. नवीन जॉबमध्ये जाण्याआधी स्वतःचं एक छान व्हर्जन क्रिएट करूया आणि मग मग माझी फिटनेस जर्नी सुरू वगैरे झाली. त्याच्याबद्दल वेगळा व्हिडिओ होईलच. पण त्या एका महिन्यात मी काय काय केलं, 3-4 दिवस मस्त गेले. आराम छान, मस्त कंटेंट लिहा, शूट करा, पाहिजे तसं. एक्झिबिशन्स खूप होते. मी एक्झिबिशन्स इतके कव्हर केलेत. असं वाटतं मी 12-13 एक्झिबिशन्स वगैरे एका महिन्यात कव्हर केलेत. आणि इन टर्म्स ऑफ सॅलरी कंपेअर केली तर त्या महिन्यात मला ऑफिसची सॅलरी नव्हती. कारण जॉब सोडल्यानंतर 45 दिवसानंतर सॅलरी आणि एफ-एन-एफ वगैरे फुल अँड फायनल सेटलमेंट होणार होती. पण त्या महिन्यात जॉब न करता फक्त कंटेंटने माझ्या सॅलरीच्या दुप्पट किंवा तिप्पट म्हणू शकतो एवढे पैसे मी फक्त कंटेंटमधून अर्न केले. पण महत्वाचं, जशी सॅलरी एका महिन्याच्या अखेरच्या दिवसाला आपल्याकडे अकाउंटमध्ये क्रेडिट होते आणि छान एवढ्या वर्षी 7 वर्षाची झाले, ओके एवढे पैसे आलेले आहेत, सॅलरी क्रेडिट झाली आणि तुम्हाला एक सवय लागली, जे मोठी अमाऊंट आली आपल्याकडे, ठीक आहे आता आपले ईएमआय जाणार आहेत, इकडे जाणार आहेत, तिकडे जाणार आहेत पैसे आणि हे सेव्हिंग आहे, हे सॉर्टेड. इथे प्रत्येक शूट नंतर एक्झिबिशन शूट असेल, प्रॉडक्ट शूट असेल, कुठलेही शूट असेल, तुम्हाला फॉलोअप्स घ्यावे लागतात. म्हणजे एका छोट्याशा अमाऊंट पासून ते मोठ्याशा अमाऊंट पर्यंत. आणि ते जे काय होतं, हे पैसे तर मिळालेच, ते कळलं, मी अग्री केलं की कंटेंट क्रिएशन मध्ये आपल्याला सॅलरीपेक्षा दुप्पट तिप्पट पैसे मिळाले किंवा हेरवी सुद्धा मी कंटेंट क्रिएट करते, तर अलॉंग विथ सॅलरी ऑलमोस्ट सॅलरीच्या दुप्पट किंवा सॅलरी एवढे पैसे नेहमी पार्ट टाइम करून सुद्धा मिळतात. ह्या वेळेला जरा ते आपण दुप्पट म्हणू शकतो. पण जे फॉलोअप्स होते, मागे लागणं, कधी येणार आहे पेमेंट, इनव्हॉइस कधी पाठवायचं काय, ते मला असं वाटलं की हे मी नाही करू शकत फुल टाइम. हे पार्ट टाइम आहे तेच बरं आहे. कारण जॉबमुळे ऑर्गनाइज असण्याची सवय लागली. वेळेत उठा, वेळेत गोष्टी करा, मग त्याच्या वेळेत पगार येणार, मग त्या पगारावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असणार. इथे तुम्हाला एक अमाऊंटसाठी मेसेज करा, मेल करा, हे करा, ते करा, नाही, हे आपल्याला जमणार नाहीये. आपण फुल टाइम क्रिएटर होऊ शकत नाही. पण तो महिना पण मी एन्जॉय केला. बऱ्याच गोष्टी जरा क्रिएटर म्हणून करायच्या होत्या. आणि देन आय डिसाइडेड की नाही, म्हणलं मला असं वाटलं की बरं झालं तो 1 महिना मला मिळाला की फिटनेसवर तर काम करता आलंच, बट फिटनेसच्या व्यतिरिक्त पण कळलं मला की मी फुल टाइम क्रिएटर होण्याच्या आत्ता लायकीची अजिबात नाहीये माइंडसेटने. कारण याच्यासाठी खूप पेशन्स लागतात आणि हॅट्स ऑफ टू देम जे फुल टाइम क्रिएटर्स आणि स्पेसिफिकली जे लोक छान चांगल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून फुल टाइम क्रिएशन करतात. पैसे आहेत, खूप आहेत, पण ते मिळवण्यासाठीचा स्ट्रगल जो आहे, ती मेहनत आहे, ती सुद्धा तितकीच आहे. सो जस्ट इन केस तुम्ही पण विचार करत जॉब वगैरे सोडूयात, मस्त फुल टाइम क्रिएशन करूयात, थोडंसं थांबा, स्टेबल व्हा, जॉबच्या सोबत करण्याचा प्रयत्न करा. कारण सॅलरी एक दिवस आली ना, तर तुम्हाला एचआरला मेल करता येतो. इथे तुम्ही किती लोकांना मेल करणार, किती लोकांना फॉलोअप घेणार, किती लोकांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलात, म्हणजे जे जे तुमच्यासोबत फोनवर कोऑर्डिनेट करतात, कोऑर्डिनेटर, पीआर वगैरे. सो काही तिथे त्याला काही फेसच नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत अधांतरी. मी ऑफकोर्स मी काही निगेटिव्ह इन्फ्लुएन्स करत नाहीये, मी जस्ट माझा एक्सपिरियन्स शेअर करते. आणि जर तुम्ही बिगिनर असाल तर फुल फ्लेज कॉन्टेंट क्रिएशन अजिबात करू नका स्टार्टिंगला. एक तुमचा बॅकअप मनी ठेवा, मग जॉब असेल, बिझनेस असेल, काही असेल ज्याच्यातनं तुम्हाला पैसे मिळतात फिक्स्ड. आणि जसं जसं तुम्हाला मग इथे तुमचं कॉन्टेंट ग्रो होतोय, तुम्हाला छान ब्रँड्स येत आहेत, चांगल्या ब्रँड्स येत आहेत, स्टेबल ब्रँड्स येत आहेत, मग तुम्ही कदाचित विचार करू शकता. पण ते सुद्धा मी आत्ता सजेस्ट नाही करणार की फुल टाइम कराच, कारण मी तो अजून डिसिजन घेतला नाहीये. कदाचित मी जेव्हा तो डिसिजन घेईल तेव्हा माझा माइंडसेट कदाचित वेगळा असेल. तर येस, ही जर्नी होती. आता हे सगळं झालं. म्हणजे एप्रिलमध्ये जॉब सोडला, मे महिना पूर्ण एन्जॉय केला, छान मस्त कॉन्टेंट केलं, पैसे कमवले, सगळं झालं. मग आला जून, मग मी माझा नवीन जॉब जॉईन केला आणि आता मी हे जे आलेली आहे थकून, ते जॉबवरूनच आलेली आहे.
फक्त लिपस्टिक लावले, बाकी सगळं तसंच आहे आणि छान लाईटच्या खाली बसले म्हणून बऱ्यापैकी थोडीशी फ्रेश दिसत असेल. तर नवीन जॉब चालू झालाय आणि त्याच्यामुळे प्लस पॉईंट आहे सॅटर्डे संडे सुट्टी आहे. 5 दिवसच वर्किंग असतात. खूप छान फ्लेक्झिबिलिटी आहे. छान रोल आहे. छान कंपनी आहे. पॅन इंडियाला काम करते आणि आउट ऑफ इंडिया सुद्धा आमच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, NGOज आहे. त्याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ होईलच की नवीन जॉब कसा आहे. म्हणजे मी जॉबचाच डेली व्लॉग करेन. पण जे लोक इन्स्टाला फॉलो करतात त्यांना आतापर्यंत कळलं असेल कंपनीचं नाव काय, डेझिग्नेशन काय, कुठे आहे वगैरे. त्यामुळे मी आत्ता हे जरा थोडंसं सरप्राईज किंवा गुलदस्त्यात ठेवते. सरप्राईज नाहीच आहे, जर इन्स्टावर फॉलो करत असाल तर ऑलरेडी मी पोस्ट केली आहे, फोटो पोस्ट केला आहे. पण येस, अशी होती जर्नी. नवीन जॉबबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे. फॅट लॉस जर्नीबद्दल एक वेगळा व्हिडिओ करणार आहे. तर येस, हे सगळं रिझन होतं म्हणून तो जॉब सोडला आणि नवीन जॉब जॉईन केला. मधल्या काळात काय काय केलंय सगळं डिटेलमध्ये शेअर केलंय आणि रिअलाईज झालं की नाही, मला माझ्या पर्सनॅलिटीनुसार मला जॉब करणं खूप गरजेचं आहे. मी असं वेळी अवेळी सकाळी नाही उठू शकत. वेळेत उठणं, वेळेत आवरणं, वेळेत जेवण बनवणं, नाश्ता बनवणं, मग पॅकिंग करणं, मग ऑफिसला जाणं, हे असंच एक शिस्तबद्ध जीवन जगण्याची सवय झाल्यामुळे जर फुल टाईम कंटेंट क्रिएटर बनले तर फार आळशी बनेन. म्हणजे काम नसेल ज्या दिवशी तर मी आरामात उठेन वगैरे असं सगळं होईल. पण येस, मजा आली. ही फेज पण जी 2-3 महिन्याची होती छान होती. इंटरव्ह्यूची फेज छान होती. जॉइनिंगची फेज छान होती. खूप मजा आली आणि अगेन थँक्स टू कोटक एज्युकेशन फाउंडेशन. कारण आज ज्या पदावर मी आहे, ज्या कंपनीत मी काम करते, कदाचित तो एक्सपिरियन्स, ती शिकवण कामी आली आहे. आणि या दॅट वॉज ऑल अबाउट इट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका. टिल देन, ओके, बाय.